बघा बाबू मऊळ आहे का काय एवढं त्याला म्हणतात मऊळ असली मध. थांबा हा बघा शहद. आता मध बघा यातलं ना तुम्हाला त्याच्यावर माशी म्हणून मी हात पुढे करी नाही नाहीतर माझा हात पुढे गेला असता. त्याचा कांदा कसा आहे ना मी फ्रेंड तुम्हाला दाखवतो. आणि मऊळ झाडाच्या ठरलेल्या नियमानुसार कार्तिकने आधी सांगितलेलं अर्ध मला द्या. बात तो सही है. तर ही खाण्यासाठी मारा लागली. हा बघा याने गिळलं डायरेक्ट. हा बघा आजी तिकडे घेऊन चाललेलं आहे. मऊळ झाडून एक माशी चाल चावलेली म्हणतो. बघू काय येतो. पण फ्रेंड मला सांगा हा जो झाड आहे त्याला फुलं बघा तुम्ही साईडना किती भारी पडलेले फुलं. हे बघा आख पूर्ण ना फुलं अशी पडलेली. ही बघा 7-8 जणांची गँग आहे आमची इथं. बघा यांचं मऊळ झाडाचं खाण्याचं चालू आहे. बघा एक घास फक्त हाती घेऊन तुम्हाला दाखवतो मी की कसं आहे ते. मित्र अभिषेक आपल्या हातावर घेऊन असं करणं उलट करणं बघा आपल्या हातावर एक घास घेऊन बघू खरंच बस झालं. तुम्हाला हे खाऊन आपण खाऊन बघू. काय एक्सपिरियन्स वाव खरंच नॅचरल आहे सगळं. जे रस्त्याच्या कडाला बसतात ना मऊळ घेऊन पण ते खरंच त्यात लिक्विड टाकलेलं असतं आणि गुळ टाकलेलं असतं. पण हा नॅचरल आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो इथं मऊळ काय आहे कारण की मित्रांनो मऊळ हा आहे कार्तिकने झाडलेलं आहे मऊळ. आता बघा आजी म्हणतो परत घ्या. इतकं प्रेम आहे आपल्याला. लहानपणीचा मित्र मला आता समजलं का तुले कार्तिक भालेराव म्हणतात मले. बघा त्याचं पूर्ण कपडे भरले तरी तो गेलता. काटे किती काढतो बघा त्याला चोंग्या म्हणून पण त्याच्या अंगाचे काटे काढत आहे. त्याला म्हणतात गावाकडलं प्रेम. 2 शिव्या देणार पण प्रेमाने बोलणार. 2 शिवाय पण जीव लावून माहिती का ते तिकडं बघा माघारी शोधून नाही घेणार. हे बघा काहीतरी तिकडे जाऊन लपून खायले आणि त्यात हिस्से पाडायले. आपला कॅमेरा सुद्धा बंद करू. फ्रेंड बघा हे गहू आहे आणि गव्हाच्या वरातून आम्ही सगळेजण जाते. खरंच असं वातावरण बघायला पण नशीब लागते. थोडं ओले आणि चिखल पण आहे. हे बघा ट्रेन मागे कोणाचा वावर आहे कार्तिक? पाटलाचा वावर आहे गावाकडे. जसा पाटलाचा बैलगाडा असतो तसा आमच्या इकडे पाटलाचा वावर आहे. बघा खरंच खूप भारी वाटतं इकडं आल्यानंतर कारण की नजाराच तसा आहे.